नमस्कार लोकशाही अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती बघा या ठिकाणी अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे 60 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, राधानगरी बघा हे धरण कोल्हापूर या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी धरण आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, पानशेत या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? पानशेत या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, पानशेत या धरणाच्या जलाशयाचं नाव तानाजी सागर जलाशय। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 3 बघा, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 नागपूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षी बघा पारित करण्यात आलेला कायदा आहे? बघा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट या ठिकाणी झालेला हा प्रश्न आहे। वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, वन्यजीव बघा संरक्षण अधिनियमन हा कायदा सन 1972 या वर्षीचा या ठिकाणी कायदा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वे गाडी कोणत्या 2 शहरादरम्यान धावणारी रेल्वे गाडी आहे? सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावणारी रेल्वे गाडी आहे? बघा कोल्हापूर ते मुंबई बघा यांच्या दरम्यान विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वे गाडी धावत असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? केंद्रीय कापूस संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, नागपूर बघा या ठिकाणी केंद्रीय कापूस संशोधन संस्था आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, ठोसेघर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे? ठोसेघर बघा धबधबा आहे, तर तो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, ठोसेघर बघा हा धबधबा सातारा या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, अंजीर या फळाचं सर्वात जास्त उत्पन्न खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? बघा अंजीर या फळाचं सर्वात जास्त उत्पादन कोणत्या ठिकाणी होते? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, तर अंजीर बघा या फळाचं सर्वाधिक उत्पादने राजेवाडी। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, विदर्भ या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विदर्भामध्ये विचारले एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, विदर्भामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 11 आहे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, Fe बघा लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महाराष्ट्र पोलीस भरती बघा आपल्याकडे असेच या ठिकाणी 8000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, जर कोणाला बघा हे खरंच खूप महत्त्वपूर्ण प्रश्नांचे बघा PDF घ्यायचं असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF, मराठी व्याकरण, 1 वर्षाचं लेटेस्ट चालवणारं PDF सर्व तुम्हाला IMP PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवल्या जातील। बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पालघर हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, पालघर हा जिल्हा कोकण या प्रादेशिक विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोराडी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा कोराडी, खापरखेडा, उमरेड बघा ही सर्व औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो नागपूर या जिल्ह्यामधले औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहेत।
प्रश्न क्रमांक 3 बघा, 1 जुलै सन 1998 अकोला या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? बघा, 1 जुलै सन 1998 अकोला जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील 1 जुलै सन 1998 अकोला बघा या जिल्ह्यामधून वाशिम हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 4 बघा, गाळणा हे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? गाळणा हे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 राहील गाळणा बघा हे डोंगर धुळे या जिल्ह्यामधले डोंगर आहेत. प्रश्न क्रमांक 5 बघा, तापी आणि गोमाई बघा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा, तापी आणि गोमाई यांचा बघा संगम प्रकाश या ठिकाणी होतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 6 बघा, घाटघर बघा अशा प्रकारच्या या ठिकाणी एक जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे, तर तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? घाटघर. विद्यार्थी मित्रांनो, घाटघर बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दूधगंगा या प्रकल्पामध्ये विचारले महाराष्ट्र राज्याचं सहकार राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? दूधगंगा या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचं सहकार राज्य म्हणजे कर्नाटक राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नागझिरा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नागझिरा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. नागझिरा बघा हे अभयारण्य गोंदिया या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सिंहगड एक्सप्रेस बघा ही रेल्वे गाडी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने धावते? सिंहगड एक्सप्रेस ही रेल्वे गाडी कोणत्या ठिकाणी धावते? विद्यार्थी मित्रांनो, पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान बघा सिंहगड एक्सप्रेस या ठिकाणी ही रेल्वे गाडी धावत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आहे सोलापूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणारी जसलोक ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा, जसलोक बघा ही संस्था मुंबई या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नागरी लोकसंख्येचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 45.22 विद्यार्थी मित्रांनो एवढं नागरी लोकसंख्येचं या ठिकाणी प्रमाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वात या ठिकाणी स्त्री पुरुष प्रमाण सर्वात कमी प्रमाणात असणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मुंबई उपनगर जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रंधा हा धबधबा या ठिकाणी विचारलाय कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? रंधा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो रंधा हा धबधबा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गुजरात या राज्याला खालीलपैकी किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे? बघा, गुजरात या विद्यार्थी मित्रांनो बघा, गुजरात हे राज्य भारतामध्ये सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेलं राज्य आहे. तर गुजरात या राज्याला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे? तर 1600 किमी विद्यार्थी मित्रांनो एवढ्या या ठिकाणी गुजरात राज्याला समुद्र किनारा हा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वेंबनाड हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे? वेंबनाड हे सरोवर कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 राहील. वेंबनाड हे सरोवर केरळ या राज्यामधले या ठिकाणी सरोवर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कुडानुकुलम हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? कुडानुकुलम बघा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 1 राहील. कुडानुकुलम बघा हा अणुविद्युत प्रकल्प तामिळनाडू या राज्यामधल्या या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, घटप्रभा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? घटप्रभा हे पक्षी अभयारण्य आहे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर कर्नाटक बघा या राज्यामध्ये घटप्रभा हे पक्षी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोळशाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये विचारले प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं राज्य आहे? कोळशाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं राज्य आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थी 2 राहील. कोळशाच्या उत्पादनामध्ये झारखंड बघा हे राज्य भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भिलाई येथील लोहपोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? भिलाई येथील लोहपोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो भिलाई येथील लोह पोलाद कारखाना छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, दक्षिण रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? दक्षिण रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चेन्नई, जे की तामिळनाडू या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दक्षिण रेल्वेचं मुख्यालय आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण कोणत्या राज्यामध्ये? सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोंडरेल हरियाणा बघा या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात कमी या ठिकाणी स्त्री पुरुष प्रमाण आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, दिनकर, आदित्य, सविता बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? दिनकर, आदित्य, सविता हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा या ठिकाणी सूर्य या शब्दाचे या ठिकाणी समानार्थी शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, स्वतःचे स्वतः लिहिलेले चरित्र अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. स्वतःचे स्वतः लिहिलेले चरित्र त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? त्यांना आत्मचरित्र या ठिकाणी असे म्हटले जाते. विषय क्रमांक पुढचा बघा, सुंबाल्या करणे अशा प्रकारच्या या ठिकाणी वाक्य प्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. सुंबाल्या करणे बघा, सुंबाल्या करणे म्हणजे पळून जाणे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. ताटाखालचे मांजर बघा अलंकारिक शब्द आहे. या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा पूर्णपणे अंकित असलेली व्यक्ती ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, शेठ, दादर, डबा बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? शेठ, दादर, डबा विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व शब्द बघा गुजराती या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रध्वज या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? राष्ट्रध्वज या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 तत्पुरुष समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, आत्मारावरावजी देशपांडे बघा यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे? आत्मारावरावजी देशपांडे यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा अनिल बघा विद्यार्थ्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, रंकाळा हा तलाव खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? रंकाळा हा तलाव कोणत्या एका ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रंकाळा बघा हा तलाव कोल्हापूर या ठिकाणी रंकाळा हा तलाव आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, फिरोजपूर, लुधियाना ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत? फिरोजपूर व लुधियाना ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 राहील. फिरोजपूर आणि लुधियाना बघा ही शहरे सतलज नदीच्या काठावर आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, कुष्ठरोग हा खालीलपैकी कशापासून होणारा रोग आहे? बघा कुष्ठरोग हा खालीलपैकी कशापासून होणारा रोग आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 2 राहील. कुष्ठरोग बघा हा प्रामुख्याने जीवाणूपासून या ठिकाणी होणारा रोग आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, राजा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा राजा या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते असतील? तर नरेश आणि भोपाल बघा विद्यार्थी मित्रांनो हे शब्द राजा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, पायमल्ली करणे अशा प्रकारच्या या ठिकाणी वाक्य प्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पायमल्ली करणे बघा पायमल्ली करणे म्हणजे अवमान करणे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. विषय क्रमांक 36 बघा काय विचारलाय, तंबाखू, पगार, बटाटा असे बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. तर हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा याचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो? तंबाखू, पगार, बटाटा तर हे सर्व शब्द बघा पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, ग्रामगीता बघा खालीलपैकी कोणी लिहिली? ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे? बघा सर्वांनी या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं असेल विद्यार्थी मित्रांनो. संत तुकडोजी महाराजांनी बघा ग्रामगीता त्यांनी लिहिलेली आहे. विषय क्रमांक बघा भारतामध्ये विचारले, प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? भारतामध्ये कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? तर नैऋत्य मोसमी वारे विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये या ठिकाणी नैऋत्य मोसमी वारे या वाऱ्यापासून भारतामध्ये प्रामुख्याने पाऊस हा पडत असतो. विषय क्रमांक 39 बघा या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पर्वत नाही? बघा 4 पर्याय आहेत.
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी एक पर्वत नाही? सातपुडा पर्वत आहे, बघा सह्याद्री पर्वत आहे, निलगिरी पर्वत आहे, तर देवगिरी विद्यार्थी या ठिकाणी हा पर्वत नाही. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, शरीरावर जखमेचा रक्तस्राव थांबवण्याचं काम खालीलपैकी कोणता घटक हा करत असतो? शरीरावरील जखमेवरील विचारले रक्तस्राव बघा थांबवण्याचे काम खालीलपैकी कोणता घटक हा करत असतो? तर प्लेटलेट्स विद्यार्थी मित्रांनो हा घटक या ठिकाणी काम हा करत असतो. विषय क्रमांक पुढचा बघा एहेक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारलाय. एहेक बघा एहेकचा बघा लौकिक विद्यार्थी मित्रांनो योग्य विरुद्धार्थी शब्द राहील. विषय क्रमांक चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची. बघा संघटना विद्यार्थी मित्रांनो बघा चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. बघा अभिनव भारत बघा ही संघटना विदा सावरकर यांनी स्थापन केली होती, बरोबर आहे. इंडिया हाऊस श्यामजी कृष्ण वर्मा बरोबर आहे. गदर पार्टी लाला हरदयाळ बरोबर आहे. नवजवान सभा सुभाषचंद्र बोस या ठिकाणी चुकीची जोडी असेल. नवजवान सभा विद्यार्थी मित्रांनो भगतसिंग यांनी बघा स्थापन केलेली संघटना आहे. विषय क्रमांक पुढचा बघा कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात? कागद बनवण्यासाठी विचारले कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात? बघा बांबूचा बघा वापर या ठिकाणी प्रामुख्याने केला जातो. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारले, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजेच नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोणत्या ठिकाणी आहे? बघा पुणे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा खालीलपैकी कोणत्या वर्षी काढली होती? महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा मुलींची पहिली शाळा सन 1848 बघा या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा मुलींची पहिली शाळा ही काढली होती. विषय क्रमांक या ठिकाणी काय विचारलाय पहा, भारतामध्ये सर्वाधिक लागवडीखालचं क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका पिकाखाली येते? बघा सर्वाधिक लागवडीखालचं बघा क्षेत्र विद्यार्थी मित्रांनो भात या पिकाखाली बघा सर्वाधिक क्षेत्र येते. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, अमृतानुभव हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा संत ज्ञानेश्वर महाराजांनी हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. विषय क्रमांक 49 बघा कृष्णा काठ हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? कृष्णा काठ हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? तर यशवंतराव चव्हाण यांचा या ठिकाणी हा ग्रंथ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा कार्बनचे सर्वात कठीण रूप खालीलपैकी कोणतं आहे? कार्बनचं सर्वात कठीण रूप विचारले कोणतं आहे? बघा कार्बनचं बघा सर्वात कठीण रूप विद्यार्थी मित्रांनो हिरा बघा हे कार्बनचं सर्वात या ठिकाणी कठीण रूप आहे. विषय क्रमांक 51 बघा काय विचारलाय, सर्वात जास्त तापमान असणारा ग्रह कोणता ग्रह आहे? सर्वात जास्त बघा तापमान असणारा ग्रह कोणता ग्रह आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बघा असेच महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. मराठी व्याकरण असेल बघा या ठिकाणी तुम्हाला एका वर्षाच्या लेटेस्ट चालू PDF पण मिळेल. तुम्हाला सर्व या ठिकाणी IMP प्रश्नाचे PDF मिळून जाईल फक्त आणि फक्त 199 मध्ये. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF हे पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.